ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ नगर परिषद घनकचऱ्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा, जबाबदार घटकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। पृथ्वीराज सिंह यादव। शिरोळ नगर परिषदेकडील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाने पर्यावरण व प्रदूषण विभागाचे नियम व अटी धाब्यावर बसवून शासकीय नियमांचे थेट उल्लंघन करून पदाधिकारी, प्रशासन व ठेकेदाराने संगनमत करून मागील 5 वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी कागदोपत्री आरोप करून भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून याला नरळे यांनी कागदपत्रांचे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिली। या पत्रकार बैठकीत बोलताना पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की हजेरी पत्रक, बायोमेट्रिक हजेरी, कामगारांची संख्या याबाबतचे अद्ययावत रेकॉर्ड करण्याची जबाबदारी नगर परिषद मुख्याधिकारी व संबंधित विभागाची असताना ठेकेदार व अन्य संगनमत धारकांना मदत होईल असे कामकाज करून 4 वर्षात प्रत्येक महिन्याला सुमारे 7.5 लाख रुपये याप्रमाणे कोट्यावधी रुपयांची रक्कम घशात घातली आहे। टेंडरमधील करारानुसार दर दिवशी स्वच्छता ठेकेदाराकडे 78 कामगार हजर करण्याची सक्ती असताना प्रत्यक्षात मात्र 38 कामगार उपस्थित ठेवून उर्वरित 40 कामगारांचे प्रति दिवस एका कामगारामागे 650 रुपये याप्रमाणे दररोज 26,000 रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री दिसत आहे। गेली अनेक दिवस असाच प्रकार सुरू आहे। याशिवाय ओला, सुका व विषारी कचरा वेळोवेळी वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट करण्याकरिता प्रतिवर्षी निधीची तरतूद करण्यात आली आहे, परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे घनकचरा डेपोवर शेकडो टन ओला व सुका कचरा उघड्यावरच पडून आहे। त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलं आहे। दरम्यान घनकचरा प्रक्रियेमध्ये 5 वर्षात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य अधिकारी अजय नरळे यांची भेट घेतली असता त्यांनी कागदोपत्राचे अवलोकन करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याविषयी सहमती दर्शवली। लवकरात लवकर घनकचरा प्रक्रियेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांवर गुन्हा दाखल करण्याविषयी आंदोलन उपोषण अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली आहे। यावेळी माजी नगरसेवक पंडित काळे, श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, शाहू वाचनालयाचे संचालक आनंदराव माने देशमुख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळी, देवाप्पा पुजारी, चंद्रकांत भाट, ॲडव्होकेट राहुल कट्टी, पुंडलिक गावडे आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। 3 एप्रिलपासून गेले 87 दिवस आमचं शिरोळ नगर परिषदेच्या गलथान आणि भोंगळ कारभाराविषयी आंदोलन सुरू होतं। पहिल्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी अमृत योजना पाणी पुरवठ्याची त्या संदर्भातला विषय घेतला। दुसरा विषय 26 जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला। त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जाऊन प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी केली असता आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक त्यांच्याकडनं पाहणी केली असता गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये कोट्यावधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते। यामध्ये अनियमितता, अनागोदी आणि भोंगळ कारभार दिसून येतोय। हा ठेका या ठिकाणी सह्याद्री ॲग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शिरोळ सर्जीराव पुंदे जे हे म्हणजे प्रोपायटरच्या कंपनीचे की त्या ठिकाणी पहिल्या काय तांत्रिक मुद्दे जे की आपले ते तांत्रिक निविदा वगैरे ओपन केलं जाते। पहिला लिफाफा क्रमांक 1 म्हणतो आपण ते ओपन केलं जाते आणि त्या दृष्टीने तो सक्षम आहे की बघितलं जाते। म्हणजे आपण ज्या टेंडरमध्ये नियम अटी घातले त्याला तो पात्र आहे की आपण या ठिकाणी बघितलं जाते आणि दुसरी मग आपण निविदा हे करून त्याला या ठिकाणी आपण वर्क ऑर्डर देत असतो। तर तांत्रिकचं हे लिफाफा आणा म्हणतात त्यांच्याकडे तांत्रिक लिफाफा एकही कागद त्या ठिकाणी उपस्थित त्याच्याकडे नव्हता। शेवटी त्यांना आम्ही सांगायला लागलं सगळं आणि शेवटी मग कॉम्प्युटरवरती बसून त्याच्या प्रिंटा सगळ्या काढल्या, प्रिंटावरून मग त्याने आणलं। त्यांना कागदपत्र जुळवणी करता येत नव्हती, म्हणजे एवढी वाईट अवस्था आपल्या शिरोळ नगर हे एका मात झालं असं अंदाजे 6 लोकांनी त्या ठिकाणी टेंडर भरलं होतं। म्हणजे तांत्रिक बाबी न बघता काय तिने डायरेक्ट त्याला या ठिकाणी कचऱ्याचा ठेका दिला होता। बिलाचा मुद्दा विचारला तुम्ही, बिल देताना सुद्धा बिलाची सूची असते। आपण आता उदाहरण एखादं आपण बांधकामचं काम दिलं तर ती MB बघतो ना आपण तिथं प्रत्यक्षात काम झालं की नाही,
तसं त्यांचं या ठिकाणी सूची होती त्यांची. ह्या सूचीप्रमाणे किंवा ह्या नियमाटीचं तुम्ही या ठिकाणी पालन केले का नाही की असं आम्ही या ठिकाणी त्यांना विचारलं. तर ते बघितलं असताना त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक 4 किती बिल काढणार नाही तुम्ही, तर त्यांनी सांगितले की 42 लाख रुपये आम्ही 2% त्यांचं बिल या ठिकाणी काढले. आणि अकाउंटंटला पण बोलून सांगितले 42 लाख रुपये बिल काढले. तर 42 लाख रुपये बिल काढताना तुम्ही जी ती सूची आपली जी दिल्या, म्हणजे जी शासनानं सूची दिली आपली, या सूचीप्रमाणे कागद पूर्तता की नाही बघून तुम्ही या ठिकाणी बिल द्या. तर सूचीमध्ये आम्ही त्यांना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला आम्ही त्यामध्ये की कामगारांचा तुम्ही PF भरलाय काय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं कामगारांचा PF भरलाय म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आम्ही त्याला म्हटलं कामगार PF भरला असेल PF भरली तुम्ही पावती दाखवा. तर या ठिकाणी त्यांनी PF भरलेली पावती त्यांच्याकडे नव्हती. म्हणजे आजपर्यंत कामगारांचा त्यांनी PF भरलेला नाही, PFचे पैसे त्यांनी या ठिकाणी हडप केलेले. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा त्यांना आम्ही या ठिकाणी विचारला ESIC म्हणजे जे आपलं आरोग्याचं हे असतो ESIC तो तुम्ही या ठिकाणी भरला काय विचारलं. तर तिघी सुद्धा आम्हाला फक्त चलनाची रिसीट दाखवली आणि ते या ठिकाणी भरले गेले. म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये कामगारांचा ESIC भरला नाही, प्रायव्हिडंट फंड भरला नाही त्यांचा, आणि तिघे सुद्धा पैसे या ठिकाणी त्यांनी हडप केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात गावच्या दृष्टीनं असू देत किंवा नगरपालिकेच्या दृष्टीनं असू देत ही गांभीर्याची बाब आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बोगस कागद तयार केले. बोगस कागद तुम्हाला दाखवायला प्रायव्हेट फंडाचा कागद, त्याच्यामध्ये तुम्ही बघितला बिल काढताना हा जोडलेला कागद बघितला. तर 10 जून 2025 रोजी त्याचं बिल काढले. 10 जानेवारी 2025 रोजी बिल काढले त्याचं. आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी 10:58 मिनिटांना अपलोड केलं. 12 नोव्हेंबर तारीख लिहून गेल्या काय सांगा तुम्ही मला. 12 नोव्हेंबर 2025 तारीख लिहून गेल्या काय 10:58 मिनिट झाल्यात काय. किंवा ऑनलाईन असते, ऑनलाईनला कधीही ऑनलाईनमध्ये फेरफार करता येत नाही. ज्या त्या दिवशी ते चलन निघत असते. म्हणजे एक पैसे भरले नाहीत, पैसे न भरता अशा खोट्या प्रकारची चलनं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जोडून चलनामध्ये सुद्धा हेराफेरी करून नगरपालिकेची शासनाची आणि ग्रामस्थांची फसवणूक या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि याच्यावरती तुमचा कोण ठेकेदार असेल, तुमचा कोण अकाउंट असेल, तुमचा जो हाय म्हणजे मुकादम असेल किंवा अनेक ज्यामध्ये सहभागी लोक आहेत त्यांच्यावरती शासनाची फसवणूक केली म्हणून तुम्ही या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करावा सांगितलं. त्यांना पुढचा मुद्दा आम्ही उपस्थित केला, तुम्ही ना टेंडर दिलाच कसं म्हटलं आम्ही. कारण मागील जर 4 वर्षामध्ये बघितला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑडिट चेक भरपूर आहेत त्याकडे त्या ह्याच्यावरती. तर बऱ्यापैकी ऑडिट चेक जर तुम्ही रिपोर्टचं हे काढला तर 4 वर्षाचे एवढे ऑडिट चेक त्या ह्याच्यावरती आहेत. त्याला ठेका देणं खरं म्हणजे गैरच आहे. पण त्याच्यामध्ये 8 आहे बिल काढता सुद्धा की मागील अटीचे शेकची म्हणजे लेखा परीक्षणाच्या ज्या अटी आहेत त्या अटीची पूर्तता केल्यानंतर त्याला बिल आहे बिल द्यायचा. तर तिघी सुद्धा त्या ठिकाणी अटीची पूर्तता कुठे केली नाही, तिथं पुढे कॉलम ब्लँक त्या ठिकाणी ठेवून ती सुद्धा शासनाची फसवणूक करून या ठिकाणी खोट्या प्रकारचं कोल्हापूर लेखा परिषदेचं ऑफिस जायचे शासकीय लेखा परिषद ऑडिट रिपोर्ट पाठवत दरवर्षी. तर त्याचं त्यांनी काय केलंय लेखा परीक्षेचे जे आहे अहवाल त्यांनी पाठवलं लेखारीला त्याच्या ह्याचं पायदळी तोडून त्याला या ठिकाणी त्याच्याप्रमाणे बिल केलंय. आम्ही त्यांना विचारलं लेखा परिषद जर तुम्हाला ह्यातले हे केले असेल, जर तुम्हाला चेक दुरुस्त केले असेल ते सांगा. तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कागद उपलब्ध त्या ठिकाणी नव्हता. त्याचप्रमाणे त्यांचं आपण जे सिक्युरिटी डिपॉझिट असते आपलं म्हणजे आपण हे म्हणतोय तर त्याचं त्यांना आम्ही विचारलं बाबा तुमच्याकडे त्याचं हे आहे काय 1 कोटीची काय तर अनामत जर का आपण त्या ठिकाणी ती हे करायची होती दाखवायची होती. तर त्याला जो कागद तरी सापडला नाही. तर ते सुद्धा त्यांनी बँकेत देताना सुद्धा की ते हमीपत्र असते म्हणजे समजा त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केला नाही केला समजा तर तिघी जबाबदारी असून ती बँकेकडनं पैसे ते आपल्याकडे हे करून घ्यायचं मध्येच काम सोडून गेला म्हणून घेतलं असेल. पण ते सुद्धा शिक्युरिटी जमा करताना सुद्धा त्यामध्ये बँकेने सुद्धा नियम अटी घालून त्यांना या ठिकाणी हे दिलेला या ठिकाणी आलं. म्हणजे सर्वच ह्याचं नियम अटी की धुदान हे तुडून पायदळी तुडून या ठिकाणी यांनी आपल्या शिरोच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा या ठिकाणी 4 वर्षे गेली या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये आमच्या ठिकाणी असे जर कागदपत्र बघितला तर आमच्याकडे गेली 4-5 वर्षाची कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्या कागदपत्राच्या आधारे त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे असं या ठिकाणी सिद्ध होतंय. ह्या भ्रष्टाचारात जे घटक या ठिकाणी सामील आहेत त्या घटकांच्या वरती या ठिकाणी त्यांच्याकडनं ही रक्कम सगळी काय असेल चुकीच्या पद्धतीने झालेली ती रक्कम या घटकांच्याकडे वसूल व्हावी आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली. मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुमची मागणी रास्त आहे, बरोबर आहे, मी समोर तुमच्यासमोर बघतोय पाहतोय, पण मला सुद्धा तुम्ही 8 दिवसाचा कालावधी दिला तर या ठिकाणी मला बरं होईल. म्हणजे मी ह्या 8 दिवसामध्ये परत एकदा ह्या सगळ्या कागदपत्रांची या ठिकाणी मी शहानिशा करतो, छाननी करतो
आणि 8 दिवसानंतर सदर जी व्यक्ती आहे त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जी काय प्रक्रिया ती प्रक्रिया करतो, त्यांना वसूल करण्यासाठी जी प्रक्रिया ती प्रक्रिया करतो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. जर मुख्याधिकाऱ्यांनी काय त्यांना आता आम्ही सूचित केलं त्यांना आम्ही म्हणजे मागच्या मुख्याधिकारी गोंधळ केला म्हणजे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची विभागीय चौकशी लावणार नाही, पण ह्यांनी सुद्धा याचे निदर्शन आणून देऊन जर ह्याने या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर ह्यांच्यावर फौजदारी गुन्ह्यांनी जर वसुलीची कारवाई नाही केली तर ह्या शिवनच्या वरती सुद्धा या ठिकाणी आम्ही पुढं आंदोलनाच्या दृष्टीने कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्याकडे या ठिकाणी दाद मागणार आहोत. आणि आमचं आंदोलन हे संपलेलं नाही. 8 दिवसानंतर जर हिने त्यावर कारवाई नाही केली तर परत एकदा शिरोळकर नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत आणि त्या मिळण्यासाठी तो जे नगरपालिकेमध्ये अनागोदर भोंगळ कारभार चालू आहे त्याच्या विरोधात परत आमचं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन सुरू होईल असे